बघा आजचा मोटिवेशनल कोट, आय नेव्हर लूज आयदर आय विन ऑर लर्न. नेल्सन मंडेला ऐकलेलं नाव? कोण आहे नेल्सन मंडेला? सांगा. ऐकून घ्या, फक्त एक हिंट देतो तुम्हाला. साऊथ आफ्रिका. काय सर्च करायचं, ठीक आहे. तो आपला विषय नाही म्हणून स्किप करतो त्याला. आय नेव्हर लूज आयदर आय विन ऑर लर्न म्हणजे काय? मी कधीच हारत नाही, एकतर मी जिंकतो किंवा नवीन गोष्टी शिकतो. समजलं? आपण हारतो का? नाही. आपण म्हणजे आपण काय करणार, एखादी गोष्टीमध्ये आपण जर काही मिस केलं किंवा आपण तिथं जर कमी पडलो तर आपण काय करणार, तिथून शिकणार नवीन गोष्ट, की हे कमी पडलं किंवा ही चुकी झाली, ती चुकी किंवा तो कमीपणा परत आपण करायचा नाही. त्याच्यामुळे आपण जिंकण्याच्या किंवा सक्सेसच्या अजून जवळ जातो आपण. ठीक आहे. म्हणजे काय, सरळ सरळ आपण हरत नसतो कधीच, आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. ठीक आहे. आणि जो कधीच चुका करत नाही ना, तो नवीन काही शिकत नाही. समजलं तुम्हाला या गोष्टी? म्हणजे चुका झाल्या पाहिजे, चुका झाल्याशिवाय आपल्याला नवीन गोष्टी कळणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपलं प्रॅक्टिस सेट 2.1 2 क्वेश्चन बाकी आहे. सोपे आज, काही एवढं अवघड नाही. बघा 5 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. इफ बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले तुम्हाला, हिअर लिहून घ्यायचं एकदा. क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, तुम्हाला सांगितलं मी फक्त क्यूई लिहिणार, तुम्ही फुल फॉर्म लिहायचा आहे त्याचा. इज kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आणि x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 3. x ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 3. नाऊ फॉर x इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला? 3. ठीक आहे. आता या 3च्या म्हणजे 3 व्हॅल्यू साठी आपल्याला फाइंड करायचंय. मग 3 ठेवायचे, k इन ब्रॅकेट 3 चा स्क्वेअर मायनस 10 इन ब्रॅकेट 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. 3 चा स्क्वेअर किती? 9. 9k. ठीक आहे. मायनस 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता 9k मायनस 30 आहे. ठीक आहे. 9k मायनस 30 किती? प्लस 3. 9k मायनस 27 इज इक्वल टू 0. 30 मधून 3 गेले, मोठ्या संख्येचं साइन. 27 तिकडे गेल्यानंतर काय होतील? प्लस k ची किंमत किती आली? 27/9. सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. एक स्टेप टाकली तर k ची व्हॅल्यू आली 3. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन, 2 मार्क्स लिहून जाईल. ठीक आहे. घ्या लिहून. सेम क्वेश्चन आहे बघा. आपण x ची व्हॅल्यू किती ठेवली होती? 3. आता इथे x ची व्हॅल्यू किती ठेवायची आहे? -2. x ची व्हॅल्यू किती ठेवायची? -2. कधी कधी दिलेलं नाही राहणार, पण आपल्याला कळायला पाहिजे x ची व्हॅल्यू किती? -2. पेज नंबर 54 प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन आहे. प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 4. x ची व्हॅल्यू -2 ठेवायची आणि k ची व्हॅल्यू फाइंड करायची. जसाच्या तसाच क्वेश्चन आहे, काहीच नाही, फक्त x ची व्हॅल्यू चेंज झाली आणि इक्वेशन चेंज झालं. ठीक आहे. होमवर्कला कोणता? 4 नंबरचा क्वेश्चन, प्रॉब्लेम सेट 2 मधला 54 पेज नंबर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4. कोणता कोणता नका करू, दिसलं पाहिजे डोळ्यानं. 10वी ते तुम्ही समजलं का? आणि एक मला असं वाटतं सॉल्व एक्झाम्पल मध्ये पण आहे. हा, तो नंतर बघू आपण सॉल्व एक्झाम्पल. हे आता 6 नंबरचा क्वेश्चन बघा. दोन्ही क्वेश्चन बघा, हे तिन्ही क्वेश्चन सारखे. हा जो सांगितला तो प्रॉब्लेम सेट मधला, आणि हा पण, ही फक्त ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये. काय काय दिलेले? हा बघा, आता काय म्हटलेलं आहे? वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज -7/5. म्हणजे -7/5 हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय रूट आहे. पुट m इज इक्वल टू -7/5. मग -7/5 चा स्क्वेअर -7/5
म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली का, यम जिथे जिथे यम आहे तिथं -7/5 येऊन राहिलं. यम कुठे आहे, यमचा स्क्वेअर इथं यम आहे, 5 इंटू यमचा स्क्वेअर, 2 इंटू यम, 2 इंटू यम, यम यम -7/5. आता याला डायरेक्ट सॉल्व्ह केलेलं आहे कसं बघा, 5 गुणिला 7चा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह, लक्षात ठेवायचं. स्क्वेअर नेहमी काय असतो, पॉझिटिव्ह. 7चा स्क्वेअर किती आला, 49. आणि आपण मध्ये 5 आहे, 5चा स्क्वेअर किती आला, 25. 5 5 25, म्हणजे इथं किती येईल, 49/5. ठीक आहे, हे असं सॉल्व्ह केलेलं आहे ते 49/5. त्याच्यानंतर याला जर मल्टिप्लाय केलं तर 2 गुणिला 7 14, आपण मध्ये 5, म्हणजे -14/5. ठीक आहे, मग 49/5 -14/5 बेस सारखा आहे, लिहून घ्या. 5 49 मधून 14 गेले किती, 25. नक्की, अरे जावी ते तुम्ही जरा बरोबर कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला कळायला पाहिजे. एवढा डिफरन्स नाही तो, किती येईल, 35. ठीक आहे, मग इथं आलं तुमचं 35/5. आता हे 35/5 तिकडे जातील, म्हणजे के इज इक्वल टू येईल तुमचं -35/5. याला भाग द्या, -7, म्हणजे फायनल आन्सर काय येईल तुमचं, -7. काही अवघड आहे. ठीक आहे, टिक मार्क करून घ्या त्याला बॉक्सेस. बघा बघा, सेम क्वेश्चन आहे. याचं रूट दिलेलं आहे 5. किती दिलेलं आहे, 5. आता मी तुम्हाला सांगत नाहीये, तुम्हाला जमलं पाहिजे. किती दिलेलं आहे, 5. मग इथं काय ठेवसाल, 5. 5चा स्क्वेअर 25, 14 गुणिला 5 70. करून घ्यायचं. ठीक आहे, ते सॉल्व्ह करायचं. 2 एक्झाम्पल होमवर्कला तुम्हाला, एक प्रॉब्लेम सेट मधला आणि एक हा परत आहे का. ठीक आहे, म्हणजे ही एक ऍक्टिव्हिटी आणि एक प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन. किती क्वेश्चन झाले, 2 ऍक्टिव्हिटी आणि 2, टोटल 4च क्वेश्चन आहे असे. किती क्वेश्चन आहे, 3च का, नाही 5 नंबरचा एक आहे ना, 5 नंबरचा एक आणि प्रॉब्लेम सेट मधला एक, किती झाले, 2. आणि 2 ऍक्टिव्हिटी, 4 क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा प्रॅक्टिस सेट 2.2 साठी आपल्याकडे महत्वाचं आहे एक्स स्क्वेअर. आता 4 इक्वेशन लिहितो, तुम्ही फरक बघायचा त्याच्यातला. हे फर्स्ट इक्वेशन, बघा 4 इक्वेशन आहे. ठीक आहे, याला म्हणतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. या 4 टाइप मध्ये इक्वेशन येतं. अशी एक एक्झाम, स्पर्धा परीक्षाच्या जर एक्झाम घेतल्या तुम्ही, तरी तुम्हाला याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. असा नाही येणार, पण याच्या सिमिलर तुम्हाला क्वेश्चन येईल. 4 टाइप्स आहे. आता 4 टाइप्स मध्ये तुम्ही बघू शकता कुठे कुठे चेंजेस आहे, तुम्हाला कुठे कुठे चेंजेस दिसतात बघा. साइन मध्ये चेंजेस आहे. ठीक आहे, बर एक गोष्ट तर सर्वांना माहित असेल, काय याला काय म्हणतो आपण, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ठीक आहे, फक्त लक्ष द्या, डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल, माइंड मध्ये बसून जाईल. कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशनचं तुम्ही आन्सर काढू शकता. बघा पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, 2 गोष्टीवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय. पहिलं सी पॉझिटिव्ह, काय सी पॉझिटिव्ह, आणि दुसरं कॉन्सन्ट्रेशन करायचंय सी निगेटिव्ह. ठीक आहे, बघा या दोन्ही क्वेश्चन मध्ये सी पॉझिटिव्ह, या दोन्ही क्वेश्चन मध्ये सी काय, निगेटिव्ह. फक्त एवढं चेक करायचं, सी पॉझिटिव्ह आहे का, सी निगेटिव्ह आहे का. काय लक्षात येईल, सी पॉझिटिव्ह आहे का, सी निगेटिव्ह आहे का, चेक करायचं. सी पॉझिटिव्ह असल्यावर बघा, सी जर पॉझिटिव्ह असेल तर हा जो नंबर असतो सी, इथं -20 आणि इथे -20.
सी पॉझिटिव्ह असल्यावर चेक करायचे ऍडिशन. काय चेक करायची? ऍडिशन. म्हणजे काय करणार? सरळ सरळ बेरीज. आणि सी निगेटिव्ह असल्यावर काय चेक करायची? वजाबाकी नाही आहे, डिफरन्स म्हणतात त्याला. तसं वजाबाकी म्हणजे डिफरन्सच असतो, पण आपण डिफरन्स म्हणा, वजाबाकी न म्हणता काय म्हणा? फरक. म्हणजे इथे चेक करणार तुम्ही बेरीज, काय चेक करणार? आणि इथे चेक करणार फरक. काय चेक करायचा? फरक. ठीक आहे. हे जर आता जर लक्ष दिलं नाही तर पुढचे क्वेश्चन समजणार नाही. सी पॉझिटिव्ह सी निगेटिव्ह दोन गोष्टी बघायच्या. काय? सी पॉझिटिव्ह सी निगेटिव्ह. आता एवढं तर समजतंच ना तुम्हाला, सी पॉझिटिव्ह कधी येणार समजतं. प्लस साईन असलं की काय आला? पॉझिटिव्ह. मायनस साईन असलं तर काय आला? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असेल तर काय चेक करायची? बेरीज. आणि निगेटिव्ह असेल तर काय चेक करायचा? फरक. मग सी हा जो असतो, सी जो असतो तो गुणाकार असतो. काय असतो? गुणाकार. आणि हा जो बी असतो ते काय असतं? प्लस किंवा मायनस. याच्यावर जाऊ नका, हे जे साईनवर नका जाऊ, फक्त लक्षात राहू द्या. सी म्हणजे काय? गुणाकार. आणि मधातली जी काय असते? बेरीज किंवा वजाबाकी. आपल्याला फॅक्टर पाडावं लागतात. याचे फॅक्टर पाडण्यासाठी हा जो 20 आहे तो लिहून घ्यायचा. ठीक आहे, लिहिला. त्याच्यानंतर हा मधातली टर्म लिहायची. तिचं साईन काय? प्लस. इथं साईन काय? मायनस. ठीक आहे. इथं 20, मधातली टर्म किती आहे? प्लस 1 दिलेलं नाही म्हणजे किती आहे? आणि इथं किती आहे? -1. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? चार क्वेश्चन एकत्र नसतात येत, चारपैकी एकच फॉर्मॅट येईल तुम्हाला कोणताही. मी तुम्हाला चार एकत्र घेऊन सांगून राहिलो. काय काय बघा, x² + 9x + 20, इथं प्लस आहे, इथं प्लस प्लस, इथं प्लस मायनस, इथं काय मायनस मायनस, इथं पण काय प्लस मायनस. सगळं सोडून द्या, फक्त लक्षात राहू द्या. सी प्लस असेल तर काय चेक करणार? ऍडिशन. सी मायनस असेल तर काय चेक करणार? डिफरन्स. ठीक आहे. मग सी पॉझिटिव्ह आहे की नाही 20, तर त्याच्या फॅक्टर मध्ये ऍडिशनच होईल. काय होईल? ते प्लस असू द्या मायनस असू द्या, काय होईल? ऍडिशन. सी निगेटिव्ह आहे ना, इथं फरकच येईल, प्लस असू द्या मायनस असू द्या. सी पॉझिटिव्ह आहे, किती? सी 20. मग कोणत्या दोन संख्या अशा आहे? एक मिनिट, कोणत्या दोन संख्या अशा आहे ज्यांचा गुणाकार 20 आहे आणि बेरीज 9 आहे? 5 चूक 20. इथं पण बघा, कोणत्या अशा दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 20 आणि बेरीज 9 आहे? 5 चूक 20. म्हणजे काय? सी पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला बेरीजच करावं लागेल. काय करावं लागेल? बेरीज. मग ती प्लस असू द्या किंवा मायनस असू द्या. काय करणार इथं? 4 × 5. इथं काय येईल मग? 4 + 5. बघून घ्या, 4 × 5 = 20, 4 + 5 9. इथं पण सी पॉझिटिव्ह आहे, 4 × 5 आणि 4 आणि 5 बघा. आता इथं मायनस येऊन राहिलं का आपलं? नाही. मायनस कधी येईल? दोन्ही संख्याला जेव्हा मायनस साईन देऊ तेव्हा आन्सर काय येईल आपलं? मायनस. याचा गुणाकार काय येईल? प्लस. ठीक आहे. म्हणजे काय लक्षात येईल तुमच्या? सी जर पॉझिटिव्ह असेल तर फक्त बेरीज चेक करायची. काय चेक करायची? बेरीज. फॉर एक्झाम्पल मी जर असा क्वेश्चन लिहिला तुमच्या समोर, आता बघा, मी आता असं क्वेश्चन लिहिला. ठीक आहे, डायरेक्ट आन्सर नका सांगू, विचार करू द्या बाकीच्यांना. हा, तुम्ही लगे पटकन असा कोई इक्वेशन आलं की पटकन काय चेक करायचं? सी पॉझिटिव्ह आहे. सी पॉझिटिव्ह आहे, काय चेक करणार? की सी पॉझिटिव्ह आहे. लगे पटकन चेक करायचं. पॉझिटिव्ह आहे ना, मग बेरीज चेक करायची. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 17 आहे ज्यांचा गुणाकार 72 आहे? एक मिनिट ऐका, 17 बेरीज येते का सांगा? कोणाची? 9 आणि 8 किती? 9 + 8 किती होतात रे? 17. 9 आणि 8 चा गुणाकार किती येतो? 72. काय चेक करायची? फक्त बेरीज. काय चेक करायची? बेरीज. कशाहून? सी. फक्त काय बघायचा? सी. जर असा क्वेश्चन टाकला मी तुमच्या समोर, आता थोडा टफ आहे फक्त. हा, काय चेक करणार? मायनस, हे जाऊ द्या, या मायनसला जाऊ द्या. सी काय आहे? पॉझिटिव्ह. सी काय आहे? प्लस. सी प्लस असल्यावर काय चेक करायची? फक्त बेरीज. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 24 आणि बेरीज 25 आहे? कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे आणि बेरीज 25 आहे? बेरीज 25 आली पाहिजे. ती मायनस असू द्या प्लस असू द्या, सीच्या व्हॅल्यूवर बघायचं फक्त आपल्याला. 21 × 4, 21 × 4 -21 -4. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली का तुम्हाला? इकडे बघा, तुमचे डाऊट क्लिअर करणे, तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग करणे. पहिले काय? सी पॉझिटिव्ह असेल तर काय चेक करायची? बेरीज. आता दुसरं ऐका माझं बरोबर. जर
बेरीज निगेटिव्ह असेल, जर बेरीज निगेटिव्ह असेल तर दोन्ही संख्याला काय येतं, मायनस साईन. समजलं? आणि बेरीज जर पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही संख्याला काय येतं, प्लस साईन. ठीक आहे. म्हणजे काय, सी जर पॉझिटिव्ह असेल, काय सी जर पॉझिटिव्ह असेल आणि मधातली टर्म जर पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही संख्या कशा असतील, प्लस. सी जर पॉझिटिव्ह असेल आणि दोन्ही संख्या आणि मधातला जर फरक मायनसचा असेल तर दोन्ही संख्या कशा येतील, मायनस मध्ये. ठीक आहे. साधी गोष्ट आहे ना. मला सांगा, आपण दोन संख्यांची बेरीज करून राहिलो का नाही, मायनस साईन कधी येईल, दोन्ही संख्यांना मायनस द्यावं लागेल. ठीक आहे. कळाला पहिला कन्सेप्ट. आता दुसरा, सी जर निगेटिव्ह असेल, काय सी जर निगेटिव्ह असेल तर काय चेक करणार आपण, डिफरन्स. काय चेक करणार, डिफरन्स. बघा याच्यात भरपूर फॉर्म्युले, प्लस मायनस, मायनस प्लस, प्लस मायनस. माझे एम काय, कन्सेप्ट स्ट्रॉंग झाला पाहिजे. तुम्हाला एका वर्षानंतर हाचा क्वेश्चन आला तर डायरेक्ट आठवलं पाहिजे, सी पॉझिटिव्ह बेरीज, सी निगेटिव्ह फरक. फॉर्म्युले एका वर्षानंतर आठवत नसतात, कन्सेप्ट आठवतात. आता सी काय, निगेटिव्ह. मग सी निगेटिव्ह म्हटल्यानंतर एक विचार करायचा. बघा, सी जर निगेटिव्ह आला ना, फक्त एक विचार करायचा आहे, कोणत्याही एका संख्येला मायनस साईन द्यावं लागणार. काय, कोणत्याही एका संख्येला मायनस साईन द्यावं लागणार. का रे, कारण मायनस साईन असल्याशिवाय फरक येणार नाही. कोणत्या एका संख्येला मायनस साईन द्यावं लागेल तेव्हाच काही फरक. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 20 आणि फरक 1 चा आहे, 5 चोक 20, 5 गुणिला 4. 1 मिनिट, तुम्ही फक्त शांत बसा, बाकीच्यांचं कन्सेप्ट स्ट्रॉंग होऊ द्या. तुम्हाला आन्सर येतं, चांगली गोष्ट आहे. 5 आणि 4, 5 आणि 4. बघा, 5 चोक 20, 5 चोक 20. मला सांगा, 2 गुणिला 10, 10 गुणिला 2 20 होतात ना. घेतले का आपण ते, का नाही घेतले. यांच्यातला फरक कितीचा आहे, 8चा. आपल्याला फरक कितीचा पाहिजे, 1चा. 20 गुणिला 1 करू शकतो ना. घेतले का आपण ते, कारण यांच्यातला फरक कितीचा आहे, 19. आपल्याला कितीचा पाहिजे, 1चा. 1चा फरक असणाऱ्या दोनच संख्या आहे, 4 आणि 5. ठीक आहे. आता लक्ष द्या, हे महत्वाचं इथं, जर फरक मायनस असेल, काय, जर फरक मायनस असेल तर मोठ्या संख्येला मायनस द्या, आणि जर फरक प्लस असेल तर छोट्या संख्येला मायनस द्या. समजलं का, छोटासा चेंज आहे फक्त. मायनस कधी देतो आपण, जर फरक मायनस मध्ये असेल. हे सोडून द्या, याचं एकच काम आहे, याचं एकच काम आहे. सीचं काय काम आहे, फक्त एकच काम आहे सीचं. आपल्याला काय चेक करायची, फक्त बेरीज किंवा फरक. सीचं काम तिथं संपलं. त्याच्यानंतर जर बेरीज प्लस असेल तर दोन्ही संख्याला प्लस साईन, जर बेरीज मायनस असेल तर दोन्ही संख्याला मायनस साईन, जर फरक प्लसचा असेल तर मोठ्या संख्येला प्लसचं साईन, मोठ्या संख्या काय राहील, प्लस. ठीक आहे. किंवा याच्या ऑपोजिट, जर फरक प्लसचा असेल तर छोट्या संख्येला मायनस साईन, आणि जर फरक मायनसचा असेल, काय, जर फरक मायनसचा असेल तर मोठ्या संख्येला मायनस साईन. ठीक आहे. कळालं, समजलं का, काय काय सांगितलं, लक्षात आलं. आता एकदा परत सांगतो, शेवटचं ऐकून घ्या. हे जर कन्सेप्ट क्लिअर झाली ना, तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावर क्वेश्चन असतात म्हणजे असतात. बघा आता काय काय शिकलो आपण. सी जर पॉझिटिव्ह असेल, आता तुम्हाला क्वेश्चन देत, तुम्ही हे जे शिकवलं ना त्याच्यावर आता क्वेश्चन घेतल्यावर अजून क्लिअर होईल. सी जर पॉझिटिव्ह असेल तर काय चेक करणार, बेरीज. आणि बेरीज जर प्लस असेल तर दोन्ही संख्याला प्लस साईन, बेरीज जर मायनस मध्ये असेल तर दोन्ही संख्याला मायनस साईन. त्याच्यानंतर सी निगेटिव्ह, काय, सी निगेटिव्ह जर असेल तर काय चेक करणार, फरक. जर येणारा फरक पॉझिटिव्ह असेल, येणारा फरक पॉझिटिव्ह असेल तर छोट्या संख्येला मायनस साईन, आणि येणारा फरक जर निगेटिव्ह असेल तर मोठ्या संख्येला मायनस साईन. आता हे लॉजिकल विचार करा, फरक पॉझिटिव्ह कधी येणार, जेव्हा छोटी संख्या लहान असेल. बरोबर आहे ना. आता फरक निगेटिव्ह कधी येणार, जेव्हा मोठ्या संख्येला तुम्ही मायनस साईन देणार. ठीक आहे. कळालं, ही गोष्ट क्लिअर झाली, समजलं काय. ठीक आहे. तुम्हाला लिहायचंय, थोडं थांबा फक्त. आता क्वेश्चन देतो तुम्हाला मी, कोणीच बोलणार नाही, फक्त हात वरती करायचंय. असा एक सिंपल क्वेश्चन राहील, 4 क्वेश्चन एकत्र नाही, 4 टाइप्स येते, 4 टाइप पैकी कोणत्या एका टाइपवर क्वेश्चन राहील. आता सांगा फरक कसा आहे, हे असं लिहून घ्यायचं. बघा, एक क्वेश्चन देतो अजून, म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होतील. 21 आहे का, हा, परत एक क्वेश्चन लिहितो.
आता जे शिकलो ना आपण त्याचा यूज कसा करायचा ते सांगतो तुम्हाला. बघा 68 सी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असल्यावर काय चेक करणार? ऍडिशन. मग सांगा कोणत्या दोन संख्यांचे ऍडिशन? हात वरती करायचं. कोणत्या दोन संख्यांचे ऍडिशन 21 आणि बेरीज सॉरी गुणाकार 68 आहे? सांग गौरव. 17 आणि 4 ऐकलं वाटतं. 17 अधिक 4 17 गुणिला 4. ठीक आहे. साईन बघा याच्यात तुम्हाला नंबर सापडतील तुम्हाला सगळ्या गोष्टी, फक्त साईन बद्दल कन्फ्युजन राहील. कशाबद्दल? साईन. फरक कसा आहे? प्लस. दोन्ही संख्याला काही प्लस. आता इथं बघा सी निगेटिव्ह आहे, सॉरी फरक नाही बेरीज. सी निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हटल्यावर डायरेक्ट लक्षात आलं पाहिजे की दोन संख्यांचा फरक 2चा आहे. कोणत्या तरी दोन संख्यांचा फरक 2चा आहे ज्यांचा गुणाकार 99 आहे. 11 आणि 9. ठीक आहे. 11 आणि 9. 11 आणि 9 ही गोष्ट कळाली तुम्हाला की आन्सर 11 आणि 9 आहे. ठीक आहे. 11 आणि 9 ही गोष्ट कळाली तुम्हाला. 11 9 99 होतात आणि 11 आणि 9चा फरक 2चा आहे. पण आता इथं गेम आहे की मायनस कोणाला द्यायचं? कोणाला द्यायचं मायनस? 11ला का 9ला? 11. का? मोठी संख्या. आपल्याला मायनस साईन लागत असेल तर मोठ्या संख्येला मायनस द्यावं लागेल. ठीक आहे. कळालं? झालं क्लिअर? आता काही डाऊट? कोणत्या व्हॅल्यूवर आन्सर आहे आपलं? फक्त सीच्या. सीची व्हॅल्यू प्लस असेल तर 2 पटकन चेक करायचं बेरीज. सीची व्हॅल्यू मायनस असेल तर काय चेक करायचं? फरक. आणि फरकामध्ये पण मायनस साईन असेल तर मोठ्या संख्येला मायनस द्या, प्लस साईन असेल तर छोट्या संख्येला मायनस द्या. ठीक आहे. हे लिहून घ्या आता. हे लिहून घ्या पद्धतशीर.